तिकडे दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातील कॅन्टीन अचानक बंद करण्यात आले। जुने आणि नवीन महाराष्ट्र सदनातील कॅन्टीन बंद झाल्यामुळे सदनात थांबलेल्या गेस्टची तारांबळ उडाली आहे। जेवण, चहा आणि पाणी मिळत नसल्यामुळे इथे थांबलेल्या नागरिकांचे हाल होत असल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्र सदनातील हे कॅन्टीन अचानक बंद करण्यात आले। जुने आणि नवीन महाराष्ट्र सदनातील कॅन्टीन बंद झाल्यामुळे सदनात थांबलेल्या गेस्टची मात्र तारांबळ उडालेली आहे। या सदनात ना जेवण मिळतंय, ना चहा मिळतंय, ना पाणी मिळतंय आणि त्यामुळे आता इथे थांबलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातील कॅन्टीन हे अचानक बंद करण्यात आलेलं आहे। जुने आणि नवीन महाराष्ट्र सदनातील कॅन्टीन बंद झाल्यामुळे सदनात थांबलेल्या गेस्टची मात्र तारांबळ उडाली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, महाराष्ट्र सदनातील हे कॅन्टीन नेमकं का बंद करण्यात आलंय, काय कारण? महत्वाचं म्हणजे राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन कोपर हिल्स मार्गावरती आहे। तिथली कॅन्टीन अचानक बंद झाली। या संदर्भात कुठल्याही प्रकारचं कारण प्रशासनाने दिलेलं नाहीये, पण महत्वाचं म्हणजे जुन्या आणि नवीन महाराष्ट्र सदनातील कॅन्टीन बंद झाल्यामुळे सदनात थांबलेले जे गेस्ट आहेत साधारणतः 50च्या जवळ संख्येने गेस्ट थांबलेले आहेत। काही जुन्या महाराष्ट्र सदनामध्ये आहे, काही नवीन महाराष्ट्र सदनामध्ये आहे आणि याच महाराष्ट्र सदनामध्ये कॅबिनेट मंत्री, आमदार, त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येत असतात। याच महाराष्ट्र सदनातली आता हे अचानक कॅन्टीन बंद झाल्यामुळे अनेकांची तारांबळ उडालेली आहे। जेवणही मिळत नाहीये, चहाही मिळत नाहीये, पाणी मिळत नाहीये, त्यामुळे गेस्टचे हाल होत आहे। पण महत्वाचं म्हणजे ही कॅन्टीन सदनाचं असो किंवा मग संपूर्ण महाराष्ट्र सदन असो, हे नेहमी वारंवार प्रकाश झोतात असलेले आहेत। या कॅन्टीनच्या मुद्द्यावरून संसदेमध्ये देखील वाद झाला होता। असे अनेक मुद्दे या कॅन्टीनच्या मुद्द्यावरती आहे आणि महाराष्ट्र सदनात देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांचं देखील नाव पुढे आलं होतं। अशा सगळ्या प्रकारामध्ये नेहमी प्रकाश झोतात असलेली कॅन्टीन ही जी आहे आणि महाराष्ट्र सदन आहे, यामध्ये पुन्हा एकदा हे नवीन प्रकार पुढे आल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र सदन प्रकाश झोतात आलेला आहे आणि महाराष्ट्र सदनातली कॅन्टीन काल अचानक बंद झालेली आहे आणि सगळ्या दरवाजाच्या बाहेर नोटीस लावण्यात आलेली आहे की आम्ही आज कुठल्याही प्रकारची सेवा देऊ शकत नाहीये। सध्या उपाहारगृह बंद आहे, त्यामुळे आता बघावं लागेल की आता हे कॅन्टीन केव्हा सुरू होते किंवा त्या प्रशासनाच्या वतीने, महाराष्ट्र सदन प्रशासनाच्या वतीने कुठली पर्यायी व्यवस्था या सगळ्या गेस्टची केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण या घडीला काल आणि आज ही कॅन्टीन बंद आहे, त्यामुळे आता या संदर्भात निश्चितपणे प्रशासन काय पाऊल टाकतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।